ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान नाशिक यांनी आयोजित केलेल्या संचालक संस्थापक श्री रवींद्र पैठणे गुरुजी चतुर्वेद संमेलन आणि राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार वितरण स्वागत सोहळ्याचे शृंगेरी मठात पार पडला. यावेळी सोमनाथ संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू सुकांत सेनापती म्हणाले की वेदांचे रक्षण होण्यासाठी विचारांमध्ये परिवर्तन आवश्यक आहे. स्वपरिवर्तन, स्वाभिमान, समन्वय आणि श्रद्धा या गोष्टी जर अंगीकारल्या तर वेदांची पुनर्प्रतिष्ठा आपण प्रस्थापित होणं शक्य आहे. या चतुर्वेद संमेलनाची सुरुवात शृंगेरी मठ येथे भारतातील 4ही वेदांमधील श्रेष्ठ विद्वान वेदाचार्य यांच्या वेदपठणानं झाली. महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या तर्फे आणि दक्षिणामनाई श्रृंगेरी श्री शारदा पीठाधीश्वर श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य भारती महास्वामीजी, त्याचप्रमाणे श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य विदुशेखर भारती महास्वामीजी यांच्या पुण्य आशीर्वादाने आणि स्वर्गीय श्री धर्मभूषण गौरीशंकरजी यांचे तिघ बंधू या सर्वांच्या मदतीने आज 5-6 वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावरील वैदिकांना, ज्यांनी आपापल्या वेदांच्या शाखेंचं अध्ययन करून पुढील पिढीला ते निस्वार्थपणे वेदविद्येचं कसं दान देत आहेत, अशा श्रेष्ठ पंडितांना नाशिकमध्ये बोलावून त्यांचा सत्कार समारोह करून त्यांना प्रत्येकी 21,000 रुपये संस्कृत मानपत्र, शाल, पगडी आणि महावस्त्र असं हे प्रदान करण्यात येते. सृष्टि की उत्पत्ति का अर्थ है जीव का ब्रह्म से दूर हटना. ये जीव ज्ञान रूप है, ये जीव वेद रूप है, ये ब्रह्म वेद रूप है, ब्रह्म प्रकाश रूप है, ब्रह्म ज्ञान रूप है और जीव अज्ञान रूप है. अज्ञान का अर्थ है अंधकार और ज्ञान का अर्थ है प्रकाश. हमारी यात्रा 2 ही मार्गों में हो सकती है, या तो हम अंधेरे में चले या उजाले में चले. समाज में कोई चाहता नहीं है कि अपना स्वार्थ को छोड़ के कुछ हम काम करें, लेकिन हम जो काम देख रहे हैं, यहाँ अनुष्ठान देख रहे हैं, ये निस्वार्थ है. जैसे भगवान के प्रति अहेतु की प्रीति होती है, वैसे ही पाठशाला के प्रति, वेद शास्त्र के प्रति इनकी जो प्रेम भाव है वो अहेतु की भाव है. ऐसा भाव हम सब में जगना चाहिए. महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान नाशिक संस्थापक संचालक श्री रवींद्र पैठणे गुरुजी आयोजित केलेल्या चतुर्वेद संमेलन आणि स्वर्गीय धर्मभूषण गौरीशंकरजी राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार वितरण सोहळ्याला श्री लेव्वा पाटीदार समाज हॉल, कपालेश्वर, पंचवटी, नाशिक शनिवारी 2 ऑगस्टला सायंकाळी संपन्न झाला. वेदाचार्य दत्तात्रेय मुरवणे, वेदाचार्य भालचंद्र गोडसे, सिद्धरामेश्वर शर्मा, विष्णू त्रिपाठी, रामचंद्र देव या सर्वांना स्वर्गीय धर्मभूषण गौरी